नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। मी आपलं स्वागत करतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या शहरातनं। आत्ता सध्या आहे ना, ही आपली रूम आहे आणि रूमच्या शेजारीच काय माहिती का, मालवण एस टी स्टँड बरोबर शेजारीच आहे। आता इथून आपल्याला एस टी पकडायची आहे। तुम्ही म्हणत असाल तर एस टीचा प्रवास आहे की काय मालवणवरून, तर नाही मंडळी, एस टीने आज आपण प्रवास करणार आहोत, पण एका विशिष्ट ठिकाणी आणि तिथून आपला मुख्य प्रवास सुरू होणार आहे। ते म्हणजे थंबनेल टायटलवरून आपल्याला समजलं असेलच की आतापर्यंत आपण आज प्रवास करणार आहोत सिंधुदुर्ग ते पुणे विमान प्रवास। त्यासाठी आता आपल्याला पकडायची आहे मालवण एस टी स्टँडवरून बस। ती आपल्याला सोडेल चिपी एअरपोर्टला आणि तिथून मग आपला 10:25 सकाळी फ्लाईट आहे पुण्यासाठी। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। आणि हां, इंस्टाग्रामवर मी अपडेट टाकत असतो, तिथं लाईव्ह अपडेट असतात, त्यामुळे तिथं पण आपण मला फॉलो करू शकता। इन्स्टा आय डी आहे puneri.humsafar। तर चला, आता रूम या प्रकारची आहे। रूमचं टेरिफ फक्त 800 रुपये एकासाठी आणि ए सी नव्हतं, नॉन ए सीच आहे। रूम चांगली आहे पण। तर चला आता जाऊयात एस टी स्टँडला। दादा, चिपी एअरपोर्टला 8 वाजता जसं आता आपण चौकशी कक्षामध्ये विचारलं दादांना, तर 8 वाजता आहे आपली चिपी एअरपोर्टसाठी बस। आता बघूयात फेअर किती लागते, कारण की सगळ्यात महत्त्वाचं, रिक्षाने जर गेला तर 500 ते 1000 रुपयाच्या दरम्यान आपल्याला पैसे लागतील, कारण की 20 किलोमीटर आहे आणि एअरपोर्ट म्हणलं की पैसे जास्त घेतातच। आणखी एक सर्वात महत्त्वाचं, चिपी एअरपोर्टसाठी जायचं असेल ना, तर आपल्याला मालवणवरून 4 बसेस आहेत। सकाळी 8 वाजताची ज्याने आपण चाललो आहे, त्याच्यानंतर 11 वाजता, मग दुपारी 2 वाजता आणि संध्याकाळी 4:30ला। बस स्टँड मात्र एक नंबर बनवलं आहे, कॉन्क्रिटीकरण पण एक नंबर झालेलं आहे। इथं चिखल वगैरे जास्त काही होत नाही। या चहा प्यायला या। बस स्टँडच्या आतमध्येच कॅन्टीन आहे, छोटंसं आहे पण मस्त आहे। 7:55 झालेत मंडळी। मालवण मुंबई शिवशाही बस लागली आहे, बघताय आपण समोरची बस बघताय, मालवण पाट मापण वेंगुर्ले। आता दादांना विचारलं, हीच गाडी आपल्याला चिपी एअरपोर्टपर्यंत सोडणार आहे, तर चला जाऊन बसूयात मग याच गाडीत। या बसने आपल्याला पुरुळे बाजारात सोडले। पुरुळे बाजार आपण बघताय, या साईडला बँक ऑफ महाराष्ट्र, आणि हा जो रस्ता आहे हा जातोय एअरपोर्टकडे। 1.3 किलोमीटर दाखवते पुरुळे बाजारमधून। या साईडला ग्रामपंचायत ऑफिस बघताय। त्या बसने आहे ना आपल्याला मालवणपासून ते इथपर्यंत 31 रुपये घेतले, जे की खूपच चीप आहे। आता हा थोडासा चढ आहे, ॲक्च्युली इथून रिक्षा वगैरे घेतली असती, पण आहे टाईम आपल्याकडे, 1.25 किलोमीटर चालू शकतो। फायनली आपण पोहोचलोय चिपी एअरपोर्ट सिंधुदुर्ग। दिसायला 1.3 किलोमीटर होतं, बापरे। तर आता तो दादा भेटला ना आपल्याला, त्याने आपल्याला 2 व्हीलरवर सोडलं इथं, मोजून 2 ते 3 मिनटात आलो, नाहीतर आहे ना चांगलीच दमछाक झाली असती। ऑलमोस्ट खूप मोठा चढ होता तो, आणि त्याच्यानंतर पण पुढं बरंचसं लांब होतं। तर काही गोष्टी आपल्यासोबत चांगल्या होतातच, फक्त देवावर विश्वास ठेवायचा। फायनली पोहोचलो बाबा एकदाचं। खूप चालावं लागतं एअरपोर्टसाठी। सिंधुदुर्ग एअरपोर्ट टर्मिनल तर खूप मोठं दिसतंय। चला, बोर्डिंग पास वगैरे भेटला आहे, सिक्युरिटी चेक इन करून घेऊया। समोरच्या साईडला सिक्युरिटी चेक इन आहे। तर 9:05 झालेत आत्ता। आपलं बोर्डिंग पास पण घेतला आणि त्याच्यानंतर आपलं सिक्युरिटी चेक इन पण झालं आहे। आणि आत्ता सध्या आपण वेटिंग लाऊंज आहे ना, तिथं थांबले। वरती जायंट फॅन बघता, हा आपण आहे ना गुवाहाटी एअरपोर्टला बघितला होता, आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स रेल्वे स्टेशनला पण असेच फॅन आहेत।
तर आता भरपूर टाईम आहे आपल्याकडं, जवळजवळ 10:25ची फ्लाईट आहे, म्हणजे 1.5 तास आहे. समोर एक फ्लाय 91चं एक एअरक्राफ्ट थांबलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, सिंधुदुर्ग एअरपोर्टवरून 3 फ्लाईट्स टेक ऑफ करतात. पहिलं पुण्यासाठी, हैदराबादसाठी आणि बँगलोरसाठी. आता हे कुठले ते माहीत नाही, पण आपल्याला अजून अवकाश आहे. इथे समोरच्या साईडला आहे ना वॉशरूम आहेत आणि पाणी पिण्यासाठी प्युरिफायर पण आहे. वॉशरूम मात्र आहे ना नीट अँड क्लीन आहेत. इथल्या स्टाफ मेंबरसाठी बिग थँक्स. चार्जिंग पॉईंट बघता आपण, मोबाईल चार्जिंगसाठी इथे लिहिले बघा. असे बरेचसे चार्जिंग पॉईंट आहेत एअरपोर्टला, आपण मोबाईल चार्ज करू शकता. आता सध्या माझा पण फोन चार्जिंग चालू आहे आणि रेकॉर्डिंग पण सेम टाईम चालू आहे. मंडळी, आपण बघताय ही डिजिटल स्क्रीन. इथं आपल्याला फ्लाईट डिटेल्स दिलेली आहे. आता पुण्याची जी फ्लाईट आहे तिचं टायमिंग आहे 10:25 आणि दुसरी होती 12:55 बँगलोर, ती रद्द झालेली आहे. आणि आत्ताच आपण बघितलं दुसरं फ्लाय 91चं एअरक्राफ्ट आलं आहे, ते आत्ताच लँड झालं आहे. मला वाटतं तेच एअरक्राफ्ट असणार आहे जे जाणार आहे पुण्याला, आणि हे एअरक्राफ्ट नाही जाणार. आता माहिती नाही, मी जस्ट गेस करतोय. मगाशी मी आपल्याला दाखवलं जी फ्लाईट लँड झाली ती समोर आहे, आपण बघताय. आणि ही इथं उभी होती जी फ्लाईट आहे ना, त्याच्यामध्ये फ्यूल वगैरे सगळं भरलं आहे आणि आता ती रेडी होती आहे डिपार्चरसाठी. मला वाटलं ही फ्लाईट जाईल की काय, पण नाही, ही फ्लाईट जाणार आहे. आपण बघताय या साईडला समोर आपण बघताय हे डिपार्चर गेट नंबर 2. इकडे आहे डिपार्चर गेट नंबर 1. इकडून आपली एंट्री आहे. तर चला, डिपार्चर गेट नंबर 1 वरून आपली आता एंट्री होते. हे एअरक्राफ्ट आवाज किती मारते बघा ना, याचं इंजिन, बापरे. आणि पुन्हा एकदा पोपट झालाय. मला वाटलं हे जे एअरक्राफ्ट आहे या एअरक्राफ्टने आपण जाऊ, कारण की त्याला रनवेकडे नेत होते पण त्याला साईडला लावलंय, आणि याच एअरक्राफ्टने आता आपण जाणार आहोत. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हॅलो, 8A. तर चला, फायनली आपल्या सीटवर आलो आहे आपण. 8A. आपण प्रवास केला होता सोलापूर ते गोवा, सेम हीच सीट होती. लेग स्पेस बघताय, मस्त आहे. या साईडला ट्रे, वरती AC ब्लोअर्स, इथं लाईट, इथं अटेंडर कॉल बेल आणि 2 विंडो. पर्सनल वेपरायझर्स, वेप पेन्स, ई सिगार्स, ई. आता सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांना पडलेला प्रश्न, तिकीट 1790 रुपये. जास्त वेळ नाही घाला होता, सांगतो. 1790 रुपये. जवळजवळ 400 किलोमीटरचा आपला प्रवास असणार आहे. मंडळी बघताय, बरोबर 10:26 झालेत आणि आपण डिपार्चरसाठी रेडी आहोत. थँक्यू. आपला डिपार्चर टाईम होता 10:25. फ्लाय 91 सोबत हा आपला 4था प्रवास असणार आहे. मेन रनवेकडे आता आपली फ्लाईट चालली आहे आणि टेक ऑफ केल्यानंतर आपल्याला समुद्राचा सुंदर असा नजारा पाहायला मिळणार आहे. त्यासाठी रेडी राहा. आज मंगळवार आहे, अर्धी फ्लाईट आहे ना मोकळी. माझ्या साईडची सीट बघा. आपण बरोबर 10:29 आपण टेक ऑफसाठी रेडी झालो आहे. बघताय फ्लाईटनी स्पीड जबरदस्त असा गेन केला आहे. तळ कोकणातलं सुंदर असं एअरपोर्ट, चिपी एअरपोर्टला बाय बाय करूया. पुन्हा परत एकदा येऊयात आपण संधी मिळाल्यास. आपला स्पीड होता त्या टायमिंगला आपण टेक ऑफ केले. सह्याद्री, अशक्य सुंदर असं सह्याद्री आपण पाहताय. हा सागरी किनारा, हिरवा निसर्ग आणि आपली फ्लाय 91ची फ्लाईट, गजब कॉम्बिनेशन आहे. जसजशी हाईट गेन करतोय तसं आता आपल्याला समुद्र दिसेनासा होईल. पांढरे शुभ्र ढग आपण पाहू शकताय. चिपी एअरपोर्ट ते पुणे एअरपोर्ट आपला जो फ्लाइंग टाईम आहे तो असणार आहे 1 तास. आता वाजलेत 10:30, 11:30च्या आसपास आपण पोहोचून जाऊ. आणि फ्लाय 91ची एक गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडते, आता हा आपला 4था प्रवास आहे फ्लाय 91 सोबत, ते म्हणजे
यांचं जे इनिशिएटिव्ह आहे छोट्या शहरांना मोठ्या शहराशी कनेक्ट करणं. आता बघा सिंधुदुर्ग एवढं प्रेक्षणीय स्थळ आहे, इथे येण्यासाठी आपल्याला पुण्याहून 1 तासात येऊ शकतो, बँगलोरहून येऊ शकतो, हैदराबादवरून सुद्धा येऊ शकतो. यासाठी फ्लाय 91 इज द बेस्ट. आता आपण बघताय आपली जी फ्लाईट आहे ना ती समुद्र किनाऱ्यावरच आहे. इथून आता राऊंड अबाउट टर्न घेईल आणि मग पुण्याच्या दिशेने सरसावेल. मालवणच्या पुढे गेलो आता आपण. मालवण या साईडला होतं, चिपी एअरपोर्ट बघा इथं होतं. इथून आपण टेक ऑफ केलं, त्याच्यानंतर आता आपण तोंडवली म्हणून आहे इथपर्यंत पोहोचलो आहे. ही जी विंडो आहे ना ही मागच्या पण आपल्याला सोलापूर फ्लाईटमध्ये पण आपल्याला ही खराबच मिळाली होती. ही जरा चांगली आहे, या साईडला थोडंसं व्हिज्युअल्स क्लिअर येतात ते. सगळ्यात महत्त्वाचं फ्लाय 91कडे आता सध्या 3 एअरक्राफ्ट आहेत जे ATR 72-600 जे ऑपरेट करतात आणि त्यांचं एम आहे की ते 30च्या पुढे न्यायचे येत्या वर्षभरात. आता बघू कसं काय त्यांना प्रतिसाद भेटतो आहे. पण हे जे त्यांचं इनिशिएटिव्ह जसं मी आपल्याला सांगितलं छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी कनेक्ट करणं, त्याच्यामुळे यांना नक्कीच प्रतिसाद भेटेल. तर चला मी आता आपल्याला दाखवतो आपल्याला फ्लाय 91मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी मिळतात. सगळ्यात पहिल्यांदा हे कॉमिक्स भारत बाउंड त्यांच्या अंतर्गत त्यांनी सुरू केलेली मोहीम. जसं की आपण रामन ऑफ तेनाली हे जे बुक बघताय 90s 80s मधल्या आठवणी जागा करण्याचा हा त्यांचा छोटासा प्रयत्न आहे. तर आपण हे वाचू शकता. याच्या व्यतिरिक्त आपल्याला ओमेटिंग बॅग वगैरे दिलेली आहे आणि हे इन्स्ट्रक्शन्स कार्ड आपण हे वाचू शकता. हे 91 डिलाइट्स फूड आपण या प्रकारे हे ऑप्ट करू शकता. इथे याच्या प्राईस वगैरे दिलेल्या आहेत आपण बघताय. काय काय गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपण याप्रमाणे ऑर्डर करू शकता ऑन बोर्ड. आत्ता आपली फ्लाईट आहे ना तळेरेच्या शेजारून फ्लाय करते आणि खारे पाटणकडे चालली आहे. अजून एक इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट आपल्यासाठी, जर आपण सिंधुदुर्ग ते पुणे हा प्रवास करत असणार किंवा सिंधुदुर्गवरून कुठलाही प्रवास करत असेल तर आपल्याला फ्री कोच सर्व्हिस गोव्यामधून आपल्याला मिळते फ्लाय 91 तर्फे. ते म्हणजे जर आपण गोव्यामध्ये असेल आणि आपल्याला सिंधुदुर्ग एअरपोर्टला यायचं असेल तर त्यांचा व्हॉट्सॲप मेसेज आपल्याला येतो फ्लाय 91चा, तिथं आपण ऑप्ट करू शकता. ऑप्ट केल्यानंतर आपल्याला ती बस गोव्यामधून आपल्याला थेट एअरपोर्टला आणून सोडेल. आता ते बस कशी असणार आहे याविषयी मला माहिती नाही, पण मला जो मेसेज आला होता त्यानुसार मी आपल्याला सांगतो. पावसाळी हवामान असल्यामुळे आपल्याला बाहेर तेवढं असं क्लिअर पिक्चर पाहायला मिळत नाही आहे. सगळीकडं पांढरे शुभ्र ढग दिसत आहे. फ्लाईटचा स्पीड बघा आता आपल्या जवळजवळ 470च्या पुढे आहे. टायमिंग पाहताय आता 10:49 झालेत. 10:30ला आपण टेक ऑफ केलं होतं आणि आता आपण बघताय विशाळगडच्या पुढे देखील आपण निघून गेलो. साखरपा. आता आपण मार्लेश्वर मंदिराच्या इथून फ्लाय करतोय. बोला हर हर महादेव. बघताय आता फूड सर्विंग पण चालू झाली आहे. हे मेनू कार्ड आहे, पाहिजे असेल तर आपण ऑर्डर करू शकता. 10:56 झालेत आणि आता आपण पोहोचलो आहे सातारा जिल्ह्यातील पाटण शहरामध्ये. तर कोण पाटणमधून आपला व्हिडिओ बघतंय सातारकर हजेरी लावा कमेंट सेक्शनमध्ये. मागच्या क्रू मेंबरने आता आपल्याला दिलंय चॉकलेट, मँगो व्हाईट आणि मेलोडी. 11:01 झालाय. आपण पोहोचलोय राजधानी सातारा. अर्ध्या तासात सिंधुदुर्ग ते साताराचा प्रवास आपला झालाय. During the descent, so if the seatbelt sign is on, I request you to kindly respect that. It is for your own safety. As of now, I have put it off for some time. I hope during
today is operated under the Udan scheme, and we thank you for choosing to fly 91. मंडळी, आता आपण पाहताय आपल्या विमानाच्या सर्व विंडोज क्लोज झालेल्या आहेत आणि आपण आता पुणे एअरपोर्टला लँडिंगसाठी सज्ज आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं, पुणे एअरपोर्ट हे एक डिफेन्स एअरपोर्ट आहे, त्यामुळे इथल्या नियमावली इतर विमानतळापेक्षा थोड्याशा वेगळ्या आहेत आणि स्ट्रिक्ट आहेत, त्यामुळे त्याचे पालन करणे गरजेचे आहेत. आणि रिसेंटली याच्यामध्ये खूप सारे चेंजेस झालेले आहेत, त्यामुळे आपण पाहत आहे की विंडोज क्लोज करायला लावल्यात आपल्या क्रू मेंबरने. आणि लँडिंगच्या वेळेस आणि टेक ऑफच्या वेळेस दोन्ही वेळेस ह्या आपल्याला स्ट्रिक्ट हे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करावे लागतात. आता सध्या आपण बघताय आपण पोचलो आहे पुणे एअरपोर्टला. मी आपल्याला मॅपच्या माध्यमातून दाखवतो आहे आणि कुठल्याही क्षणी आता आपण लँड होऊ शकतो. आपण बघताय आता लँड ज्यावेळेस होऊ त्यावेळेस आपल्याला एक जर्क बसेल. आपण बघताय आत्ताच आपल्या विमानाला एक जर्क बसला आहे आणि या साईडे आपण अंदाज लावू शकता आणि मॅपमध्ये बघूनसुद्धा आपण अंदाज लावू शकता. आपण पोचलो आहे पुणे एअरपोर्टला. आपल्या सर्वांचे पुणे एअरपोर्टमध्ये स्वागत आहे. मंडळी, आपलं पुण्यनगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर बरोबर 11:40 झालेत. 11:30 आपली फ्लाईट लँड झाली पुणे एअरपोर्टला. आणि जसं की सगळ्यांना माहिती आहे पुणे डिफेन्स एअरपोर्ट आहे आणि ऑपरेशन सिंदूर झाल्यापासून मला वाटते एअरपोर्ट ऑथॉरिटीने नियम कडक केलेत. आता आपली जी फ्लाईट होती त्यांच्या विंडोज क्लोज करायला लावल्या लँडिंगपूर्वीच. आणि मी दुसरी एक इंडिगोची फ्लाईट बघितली, ती एअरपोर्टला थांबली, तिच्या पण विंडो क्लोज होत्या, ती पण लँड झाली होती. त्यामुळे मी लँडिंग काही दाखवू शकलो नाही आपल्याला, तर मी मॅपच्या साहाय्याने आपल्याला दाखवायचा प्रयत्न केला. तर चला आता बोलूयात फ्लाईटचा एक्सपिरियन्स आपला कसा होता. सुरुवातीपासून आपण 8 वाजता बस पकडली मालवण एअरपोर्टवरून आणि त्या बसने आपल्याला सोडलं पुरुळे बाजार या गावात. तर 31 रुपये आपल्याला लागले त्याचे. तिथून 1 ते 1.5 किलोमीटर आपलं एअरपोर्ट होतं आणि तिथून मग मी म्हटलं की चालत जावं. तर चालायला सुरुवात केली, ते एवढा खतरनाक चढ होता ना, म्हणलं हे काही शक्य होणार नाही. तेवढ्यात एक जण तिकडून जात होता एअरपोर्ट ऑथॉरिटीवाला, तर त्याला मी लिफ्ट मागितली, तर त्याने लिफ्ट दिली आपल्याला. त्यालाही बिग थँक्स. आणि त्याच्यामुळे आपण तिथं पोचलो 5 मिनिटात. पण नाहीतर आहे ना खूप दमछाक झाली असते. आणि एकदा एअरपोर्टला पोचल्यानंतर आपल्याला तिथल्या स्टाफ मेंबरचा कॉलसुद्धा आला की आपण येतोय की नाही म्हणून. आणि मग स्मूथली आपलं बोर्डिंग पास वगैरे चेक इन वगैरे झालं. एअरपोर्ट एक नंबर आहे. सिंधुदुर्गचं छोटं एअरपोर्ट असतानासुद्धा कमी फ्लाईट्स तिथून टेक ऑफ लँडिंग करतात, तरीसुद्धा एअरपोर्ट चांगलं मोठं आहे. वरचा जो फॅन होता तो पण खूप मस्त होता आणि बाकीच्या वॉशरूम वगैरे खाण्यापिण्याच्या सर्व गोष्टी, बेंचेस वगैरे व्यवस्थित, चार्जिंग सॉकेट एकदम भारी. आणि त्यानंतर फ्लाईटचा आपला जो ड्युरेशन होता 1 तासाचा होता. फ्लाईट ATR 72-600 जबरदस्त आपल्या फ्लाय 91ची. त्यांच्यासाठी बिग थँक्स. फ्युचरमध्ये आपण प्लॅन करूयात बरेचसे व्हिडिओज करण्याचे फ्लाय 91 सोबतच. आणि आता आपण पोचलो आहे पुण्याला. तर ओव्हरऑल 1790 रुपयाचं तिकीट होतं, मी ऑलरेडी आपल्याला सांगितलं आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हां, इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरायचं ना. इंस्टा ID आहे puneri.humsafar. तर चला मग भेटूयात अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.